नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कोरडे जीआर काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर टोला। मालेगावात NIA, ATS आणि IB ची संयुक्तिक कारवाई, अब्दुल्ला नगर मधून होमिओपॅथी डॉक्टर ताब्यात। नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी, JDU कडून पोस्टरबाजी, भाजपचाही पाठिंबा। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इरशाळवाडी पुनर्वसन गावाला भेट, 19 जुलै 2023 रोजी घडली होती दुर्घटना। आता पाहूयात सविस्तर वृत्त। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोरडे जीआर काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रात सुरू झाला असून कर्ज काढून लग्न करा आणि घरांना बर्बाद करा असा नवीन फंडा सरकारचा दिसत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दरम्यान हे राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत असं म्हणत खरं तर हे नाचांचं सरकार झाल्याचा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मंत्रालयात निर्णय घेतले जात आहेत, आचारसंहिता डोळ्यासमोर असताना अशा प्रकारचा धडाका लावला जातोय, काय सांगा? मला वाटतं की ज्या वेळेस दिवा विजायला लागतो त्यावेळेस जास्त फडफडतो आणि विझणारा दिवा जास्त आता फडफडताना दिसतोय, पण तो विझणारच आहे कारण त्यातलं तेल संपलेलं आहे। या सरकारचं तेल संपलेलं आहे आता, कारण तिजोरी साफ झालेली आहे। कोरडे जीआर काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे कालच 30,000 कोटीचं ओव्हरड्राफ्ट सरकारने काढलं। म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बर्बाद करा असा एक नवीन फंडा सरकारचा दिसतोय। जे जीआर मागच्या 1-2 महिन्याभरामध्ये काढले गेले त्याची संख्या ही जवळपास 350 आहे आणि 1,44,000 कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत। प्रत्येक मंत्र्यामध्ये तिजोरी सफाईदारपणे साफ करण्याची स्पर्धा चाललेली आहे। जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्यात चाललेलं आहे। रायगडमधील नेरळ परिसरात अजून एका महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। आतापर्यंत या परिसरात आढळून आलेल्या 7 रुग्णांपैकी 2घांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। उर्वरित रुग्ण हे अद्यापही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असून डेंग्यूची साथ आणि खबरदारी लक्षात घेत नेरळ परिसरात स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती औषधे फवारणी करण्यात येत आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये NIA, IB तसेच ATS पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पवारवाडीच्या अब्दुल्ला नगर मधील एका होमिओपॅथिक डॉक्टरच्या क्लिनिक आणि निवासस्थानावर धाड टाकत डॉक्टरला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून काही संशयित वस्तूही ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून कळतंय। मालेगावातून ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टरचा जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंध असल्याचा संशय असून कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। या कारवाईने मालेगाव शहर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेच्या रडारावर आलंय। सेबी अध्यक्षा माधवी बूच या हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर वादात सापडल्या असून त्यांच्या अडचणी वाढताना दिसतात। संसदेची सर्वोच्च समिती असलेल्या लोकलेखा समितीने माधवी बूच यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलंय। इतकंच नाही तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही चौकशी संदर्भात समन्स पाठवण्यात आले। माधवी बूच आणि इतर अधिकाऱ्यांना 24 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील आदिवासी आमदार नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत असा आरोप करत विधानसभेच्या सुरक्षा जाळीवर उडी मारली होती। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करताना हे खऱ्या अर्थाने सरकारचं पाप असून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करतंय। जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा हे सरकार स्वतःसाठी जगतायत असा आरोप गोंदियाच्या बिरसी विमानतळावर माध्यमांशी बोलताना केलाय। मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जो वाद 2014 पासून देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने जो सुरू केलेला आहे तोच आज एकनाथ शिंदेच्याही सरकारमध्ये तेच चाललेलं आहे। ज्या जातींना यांनी आश्वासन दिलं होतं ती पूर्तता हे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये विधानसभेचा उपाध्यक्षसुद्धा नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा आज मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर त्यांनी उडी घेतली। खरं या सरकारचं हे पाप आहे।
सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे. गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले. गोवाऱ्यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे. तिकडे धनगर समाजाचा विषय होता, महादेव कोळ्यांचा विषय होता, ओबीसी मराठ्यांचा वाद. हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी केली. बिहारमध्ये आज जेडीयूची राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. अशातच राजधानी पाटणा येथील जेडीयूच्या प्रदेश कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आहे. नितीश कुमारांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जेडीयूच्या सर्व नेत्यांच्या वतीने करण्यात आली. जेडीयूचे सरचिटणीस छोटू सिंह यांनी हे पोस्टर लावलंय. दरम्यान जेडीयू सोबत बिहारमध्ये सरकारमध्ये असलेल्या भाजपने देखील नितीश कुमार यांना भारतरत्न द्यायला हवा या मागणीला पाठिंबा दिलाय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे धुळे दौऱ्यावर असताना माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोटे यांनी राऊत यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. गोंदिया शहरातील गोरेलाल चौक स्टेशन रोडवरील आकाश ज्वेलर्समध्ये 56,700 रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळून 1.5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. लोकेश श्रीवास असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीवर विविध राज्यात चोरीचे 8 गुन्हे दाखल आहेत. आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्या संदर्भात तपास सुरू आहे. हरियाणा राज्यात आज विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलंय. या निवडणुकीचा निकाल येत्या 8 ऑक्टोबरला लागणार आहे. हरियाणामध्ये मागील 2 टर्म भाजपचे सरकार राहिले, त्यामुळे हॅट्रिक मारण्याची संधी भाजपकडे आहे. तर काँग्रेसने देखील हरियाणा विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हरियाणा विधानसभा निवडणुकीकडे लागले. दरम्यान हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी खासदार अशोक तव्वर यांनी मोठा दावा केलाय. काँग्रेस किमान 75 जागा जिंकेल असं अशोक तव्वर यांनी म्हटलंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा इरशाळवाडी या नव्याने पुनर्वसित होत असलेल्या गावाला भेट देऊन तेथील कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे 15 महिन्यात 3 वेळा मुख्यमंत्री येथे आले. काल सायंकाळी पुणे जिल्ह्यातील आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन तेथील मंदिर परिसर कामांचे लोकार्पण करून मुख्यमंत्री बाय रोड मुंबईला जात असताना त्यांनी अचानक इरशाळवाडी पुनर्वसन गावाला भेट दिली आहे. 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीत डोंगर कोसळून भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली होती. जालना शहरातील चमडा बाजार भागात NIA पथकाकडून तपासणी सुरू असून आज पहाटे 3 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे. चमडा बाजार येथील चमडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे NIA पथकाकडून तपासणी करण्यात येते. चमडा बाजार येथील चमडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचा देशविरोधी कृत्यात समावेश असल्याच्या संशयावरून सदर व्यक्तीची दिल्ली येथील पथकाकडून तपासणी करण्यात येत असून या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. मराठी मुलांना कंपनीत कमी लेखणे किंवा काढून टाकणे हे काही आता नवीन राहिलेलं नाहीये. मात्र या गोष्टींविरोधात मनसेने मराठी मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पाऊल उचललंय. तळोजा येथील डॉग केमिकल कंपनीने मराठी मुलाला कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढून टाकलं होतं. या तरुणाला न्याय देण्यासाठी मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसैनिकांसमवेत या कंपनीला भेट देत जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्याने त्याची नोकरी वाचली आहे. लाईव्ह चालू आहे. सो मला आता इथे हे म्हणायचं आहे की आम्ही बरोबर 1 वाजता आम्ही इथं आलोय. आता 2:30 वाजले, जवळजवळ 2.5 तास 1.5 तास आम्हाला या लोकांनी इथे यांच्या केबिनमध्ये बसून ठेवलं होतं. इथले जे वरिष्ठ हेड आहेत हे सुद्धा या मीटिंगला इथं आले नाही. गेले 2 महिन्यापासून आम्ही यांच्याकडे अपॉइंटमेंट मागतोय की आमचा एक सचिन पाटील म्हणून एक पोरगा आहे ज्याला या कंपनीतून काही कारणामुळे काढण्यात आला होता. ही जी तक्रार आम्ही कामगार आयुक्ताकडे करून कामगार आयुक्ताकडून त्यांना एक प्रोटोकॉल गेला होता की तुम्ही येऊन ह्या पोराची माफीनामा लिहून घ्या आणि याला परत कामावर रुजू करून घ्या. तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची बोलणी करण्यासाठी ही कंपनी याला भेट देत नाही. त्यासाठीच आपण इथे आलो. आज कायद्याच्या चौकटीत राहून आपण यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे लोक आपल्याला भेट देत नाहीयेत. सो मी आता या ठिकाणी हेच म्हणेल की मनसे स्टाईल ह्याच्या पुढे आम्ही येणार तर मनसे पॅटर्न घेऊन इथे उतरणार. कारण का कायद्याचं पालन करून सुद्धा जर हे लोक भेटत नसतील यांचा आवडत्या शिक्षकाची बदली करण्यात आली म्हणून धुळ्याच्या साक्रीमधील भाडणे गावात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय. एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक प्रदीप चंद्रा यांची बदली रद्द करण्याची मागणी करत पायी नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. शाळेतील 2 शिक्षकांमधील वाद आणि अन्य बाबींमुळे बदली करण्यात आली होती. विद्यार्थी रात्री उशिरा नाशिककडे निघाल्याने प्रशासनाने ही बदली तात्पुरती थांबवली आहे. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.